बच्चू भाऊ रात्री पण आले होते, बच्चू भाऊ आता पण आले. जे शब्द शब्दावरती मराठा समाजाने मी सुद्धा ते 4 शब्द त्यांनी मध्ये घ्यावेत ही चर्चा झाली. आता ते सरकारशी बोलतील, मुख्यमंत्र्यांची ओळी सुद्धा आलेले होते. त्यामुळे 4 शब्दावरती आम्ही ठाम आहेत. आणि आपण चर्चा करताना आपल्याला त्यांचे काही मुद्दे पटले नाही तर आपण 2-4 वेळेस उठायचा सुद्धा प्रयत्न केला त्यांच्यातून. कारण आपल्याला चर्चा नको आहे, आम्हाला आता मराठ्यांना न्याय पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे. कोणते मुद्दे तुम्हाला पटले नाहीत त्यांचे? ते जे 4 शब्द त्यांच्या तज्ञांना लिहून घेतलेले, सरकारच्या वतीने आलेले मंत्री महोदय होते, त्यांचे तज्ञ होते, कायदेशीर तज्ञ होते, अभ्यासक पण होते, त्यांचे उच्च दर्जाचे सगळे अधिकारी सुद्धा होते. त्यांनीच ते 4 शब्द लिहून घेतलेले, तर त्यावरच उपोषण सुटलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण कशा स्वरूपाचं द्यायचं, एक नोंद मिळाली त्या आधारावर कसा लाभ द्यायचा हे ठरलेले जे 4 शब्द आहेत त्यावर चर्चा झाली. त्यावर मी ठाम आहे हे त्यांना स्पष्ट सांगितलं. आणि आता कार्यक्रमाकडे बीडच्या निघालो. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहेत, बदलत नाहीत आणि बदलणार सुद्धा तयार नाही असं वाटतंय का तुम्हाला या 4 शब्दांच्या अनुषंगाने? नाही. आता ते त्यांचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आमचा आहे. त्यांचा प्रश्न आहे, त्या 4 शब्द त्यांनीच घेतलेले, घ्यायचे का नाही. त्यांनी गुन्ह्याचं सुद्धा तसंच केलं, गोड बोलून गुन्हे मागे घेतो म्हणले, घेतले नाहीत आतापर्यंत. महाराष्ट्रातले सगळे गुन्हे तसे ठेवले, ते डावं टाकतात. त्याच्यामुळं आमची फक्त सरकारला एकच विनंती, मुख्यमंत्री साहेबाला आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री फडणवीस साहेबाला, की पहिल्यासारखं पुन्हा बरोबर का. चला, धन्यवाद. तर बच्चू कडू सोबत चर्चा सुरू असताना उठून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये आज सभा होतीये. मॅडम मोबाईल म्हणजे या आमच्या सोबतच पहिल्यापासून मॅडम चर्चेसाठी बोलण्यासाठी आले होते. आपण त्या शब्दावर ठाम आहेत भाऊ. ते 4 त्यांनी सरकारला लिहून घेतलेले, सरकारच्या मंत्र्यांनी लिहून घेतलेले, सरकारचे कायदे त्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांची ओळी सुद्धा आलेले, त्यांचे होतं तेच चालू पाहिलं सरकार ते चर्चा. म्हणलं नाही चालणार, त्या शब्दावर ठाम आहेत. 4ही शब्द मध्ये घ्या, कारण ते तुम्हीच घेतलेले. आम्ही आमच्याच ठाम आहे. आपण 2-3 वेळेस त्यांच्यातून उठण्याचा सुद्धा प्रयत्न केला, कारण आपल्या चर्चाच आवडा ना. आता मी माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार. तेच ते काय मोगम त्या शब्दाचं असं करू तसं करू, तसं नाही ना, असं नाही. ते जे 4 शब्द दिले तेच त्यांनी आत घ्यावेत. याच्यावर आमची चर्चा झाली, त्याच्यावर आम्ही ठाम आहे आणि ठाम राहणार आहे. फक्त मुख्यमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना आमची विनंती की पुन्हा पहिल्यासारखं नका करू. हो, कारण तुम्ही पहिला जो प्रयोग केला तसा प्रयोग आता मराठ्यांच्या बद्दल करायचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही आंतरवादी एक प्रयोग केलेला आहे, आता नका करू. नका मी मराठ्यांच्या विरोधात जाऊ, त्याचं ऐकू. आम्ही नाही थांबणार. याचा अर्थ आता चर्चा होणारच नाही असं दिसतंय. नाही, चर्चा होईल, चर्चा चालून द्या, आम्हाला काही देणं घेणं नाही. उद्या दिवस त्यांना वेळ आहे. परंतु आम्ही आमच्या शब्दावरती ठाम आहेत. आम्हाला त्याच्यावरच आरक्षण पाहिजे. ते 4ही शब्द मध्ये घ्या. नाही, त्याच मुद्द्यावर